आणि सगळीकडे मी ते करते अजूनही. 4 ओळीचं भारूड होऊन जाऊ दे. ऐ शोनाबाई शोनाबाई चल चल चल, येतीस ना पंढरपूरला? कुठं 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 निघाले मसनात मारायला? मसनात मारायला? अगं पंढरीला निघाले. बघ बघ बघ, आली ती पंढरी. मला सावळ्या विठ्ठलाची मूर्त दिसते, दिंड्या दिसतायत. हा तुलाच दिसतायत आणि मला नाही दिसत. या शेजारणीनं कोणी 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 या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. रामकृष्ण हरी. क्या बात आहे, रामकृष्ण हरी. वा वा वा, ताई खूप सुंदर. ताई तुमचं नाव सांगा. सविता संजय पाटील. माहेर कुठलं? जत. आणि सासर? खेडपुंदी. काय वडिलांची आठवण सांगाल तुम्ही? माझ्या वडिलांना 75वं वर्ष चालू झालं होणार होतं आणि माझ्या बहिणीचा मुलाचा फोन आला मला की मावशी आपल्या बाबांना 75 वर्ष होत आहेत ह्या वर्षी. तर मी म्हटलं की हा बाबांचा आपण हाऊस करूया, वाढदिवस घालूया. आणि मग मी इमिडिएटली माझ्या माहेरी गेले आणि आईला मी फक्त म्हटलं की मी बाबांचा वाढदिवस घालणार आहे. आणि एकही रुपया मी न कमावणारी महिला, पण मी आता सध्या फॅशन डिझायनर आहे. माझं छोटंसं इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूट मार्फत मी रोज देवाला जर प्रार्थना करत असेल तर माझ्या आईवडिलांच्यासाठी एक दिवस तरी माझ्या जीवनात असा आण की माझ्या स्वतःच्या कष्टानं मी त्यांची हौस करेन. आणि मग 75 मी करायला गेले आणि मी केक बनवला. तो केक बनवल्याच्यानंतर आईने पाहिला. आईने ते काय केलं, आतापर्यंत कधी जन्म झालाय माहिती नाही, कुठलं वाढदिवस म्हातारपणी घालतेस नाही म्हणून ते केक तिने घेतला आणि कापून थोडासा एक घास खाल्ला. पण केक कापल्यानंतर मी 500ची नोट त्यांना मी गिफ्ट म्हणून दिलेली आहे. तर ते म्हणतायत नको मला पैसे नको. तरी बाबा म्हटलं तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही ठेवून घ्या. वाढदिवस केला आणि संध्याकाळी मी त्यांना माझ्या बहिणीच्या मुलाला सांगितलं की जत तालुक्यातलं सगळ्यात मोठं हॉटेल कुठलं आहे ते शोध आणि माझ्या बाबांना तिथं जेवायला घेऊन जाऊया. आम्ही संध्याकाळी मग सगळे हॉटेल चेक केलो ऑनलाईन आणि US म्हणून जत मला हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये त्यांना मी जेवायला घेऊन गेले की येशील त्यावेळेस असे पैसे उधळत जातेस, मला नाही जायचं, हॉटेल खूप महाग आहे ते. मी म्हटलं बाबा आजपर्यंत मी तुम्ही सांगितलेलं ऐकलंय, आज मी सांगितलेलं तुम्ही ऐकायचं. त्या हॉटेलच्या पायऱ्या चढत असताना आईच्या कानात हळूच बाबा बोलले केवढ्या मोठ्या हॉटेलात आलो बघ. आणि बाबा सगळ्या मित्रांना पाहुण्यांना सगळ्यांना सांगितले इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये मी जेवायला गेलो. माझा लोक गेला पण माझी लेक अजून लोक म्हणून मला जगवते. आणि त्याच्यानंतर वर्ष पालटलं. पुन्हा दुसऱ्या मे महिन्यात मी गेले तर त्यावेळेस सुद्धा माझा बहिणीचा मुलगा म्हटला की मावशी एक वेळ आणि एकदा बाबांना घेऊन जेवायला जाऊया, कारण तू जे गेल्या वर्षी केलंस ना त्याच्यात स्वर्गानंद झाला होता. बाबांना खूप आनंद झाला होता. मी पटकन पिशवी आवरायला घेतलेली ठेवले आणि पुन्हा म्हटले माझ्या बाबांच्यासाठी आजचा दिवस. पुन्हा बाबांना घेतलं, पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. ज्यावेळी मी अजून रिक्षातनं उतरले तोपर्यंत बाबा हॉटेल मालकांच्या समोर गेलेले आणि म्हणाले माझ्या लेकीनं मला ह्या हॉटेलमध्ये तुमच्या जेवायला आणले. फॅमिली बघितलं की हॉटेलवाल्यांनी व्यवस्थित बसवलं केलं आणि जे तिथं जेवलो ना सर, जेवण घालून मी दुसऱ्या दिवशी आले आणि 5व्या किंवा 6व्याच दिवशी 10:30 वाजता फोनची रिंग वाजली. फोन उचलला तर माझ्या बाबांनी गेलेत असं मला कळलं. अजून काही करायचं होतं.